नाही, पण हे आता मी हे बोलत होतो की आताही शिंदे असंच बोलतात सारखं की ते मुख्यमंत्री नाही पदासाठी नाही, सगळे शिंदे झाले. नाही बोलत. हा. त्याने जे लिहून दिलं ते बोलतात, ते सोडून द्या. मला त्याच्यावरती काय बोलायचंच नाही. नाही, पण ते हेही बोलतात ना की तुम्हालाही बीजेपी बरोबर जायचं होतं, तुमचीही मोदींबरोबर भेट झाली होती दिल्लीत, त्यानंतर मग तो किस्सा त्यांना पण हा सांगतात सगळा. मोदींचा इंटरव्ह्यू दाखवा ना. हा. मिंदे हा विषयच नाही होऊ शकत या निवडणुकीत. त्यांची तेवढी योग्यताच नाहीये. ते फक्त कटपुतळी आहेत, त्याच्यामुळे कटपुतळ्यांवरती मी बोलत नाही. म्हणजे रामदास पाद्यांचं ते पूर्वी बोलके होते ना, अर्धवटराव. हां हां. नाही, त्यात मी हे विचारत होतो की त्यांना हे बोलायचं की तुम्हीही बीजेपी बरोबर जाणार होते, तुमची अहो, मोदींबरोबर मी भेट बीजेपी झाली बरोबर होती. होतोच ना. मी 25-30 वर्ष बीजेपी बरोबर होतोच की. मग आणखीन काय जायचं म्हणता तुम्ही. पण कसे वागले ते, मग 2.5 वर्ष तुम्ही भोगलत ना सगळं. त्याच्यामुळे मला कटपुतळ्यांवरती काही बोलायचं नाही. पुन्हा मुद्द्यावरती लोकसभेची निवडणूक आहे, आपण लोकसभेवरती बोलू. ठीक आहे. तुम्ही म्हणजे एक दुसरी गोष्ट अशी हा. की ते जे आता त्यांना 400च्या वरती जागा मागतायत, ते संविधान बदलण्यासाठी आहे. हे आम्ही का बोलतोय, कारण त्यांची माणसं ते हेगडे बिगडे तसे बोललेले आहेत की घटना बदलण्यासाठी आम्हाला 400 पार पाहिजे. म्हणजेच काय की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा जो त्यांचा राग आहे, तो 2 कारणासाठी आहे. एकतर महाराष्ट्रात जन्माला आलेला हा मराठी माणूस, आणि दलित कुटुंबात जन्माला आलेला माणूस हा एवढा विद्वान, एवढा बुद्धिमान, आणि त्यांनी लिहिलेली घटना आम्ही कशी मानायची, म्हणून त्यांना ती घटना बदलायची. आणि त्यांचे अध्यक्ष जे नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहील, आणि पूर्वी एक विधान एक निशाण एक प्रधान, आम्हाला असं वाटलं होतं की तिरंग्यासाठी करतायत, पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष यांच्या कार्यालयावरती तिरंगाच फडकत नव्हता. त्यांचं फडकं फडकत होतं, तर तो फडकं आपल्या देशाचं निशाण नाही होऊ शकत. आमचा तिरंगा आहे तो तसाच राहणार, संविधान आहे तसंच राहणार, आणि प्रधान लोकांनी निवडून दिलेला राहणार, तो पुतीनसारखा नसणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.